नमस्कार. मी डॉक्टर नीमा आचार्य. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय वर्धा इथे मी स्त्रीरोग विभागात प्राध्यापक आहे आणि विभाग प्रमुखही आहे. आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे ब्रेस्ट फीडिंग वीक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टमध्ये आपण स्तनपान चा जो कॉन्सेप्ट आहे त्याला आपण साजरा करतो. स्तनपान म्हणजे नवजात शिशूचं मिळणारं त्याला एक अमृतच आहे. तर स्तनपानाचं महत्त्व अगदी पुराण काळापासून आपल्या सगळ्या पुराणांमध्ये लिहिलेलं आहे. तर स्तनपानासाठी 1 आठवडा साजरा करणं इतकं त्याचं जगभरात तो 1 आठवडा साजरा केला जातो, इतकं त्याचं महत्त्व आहे. तर का आपण हा साजरा करतो? कारण का आपल्याला माहितीच आहे की पहिले 6 महिने हे बाळाला पूर्णपणे स्तनपान देणं हे आवश्यक आहे. अशा बऱ्याच समाजामध्ये अशा बऱ्याच गैरसमजुती असतात किंवा वडिलोपार्जित ज्या परंपरा सुरू आहेत त्याच्यात काही फॅमिलीजमध्ये काही कुटुंबांमध्ये त्याला जन्मघुट्टी किंवा पाणी या गोष्टी किंवा मध या गोष्टी दिल्या जातात. पण हे अतिशय चुकीचं आहे. पहिले 6 महिने बाळाला दुसऱ्या कुठल्याही आहाराची गरज नसते आणि आईचं दूध किंवा स्तनपान ज्याला आपण म्हणतो, आईच्या स्तनातून पाजलेलं दूध हे सगळ्यातच चांगलं त्याच्यासाठी आहार मानला जातो. कारण का निसर्गानेच त्या दुधाला इतकं पूरक केलेलं असतं की बाळाच्या ज्या गरजा आहेत जन्मल्यानंतर लगेचच 1 तासात असं आपण म्हणतो की स्तनपान सुरू करायला हवं. तर आणि सिझेरियन नंतरही लगेच शक्यतो नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सिझर असो 1 तासातच ते सुरू करणं गरजेचं आहे. तर आणि तेव्हापासून ते अगदी 6 महिन्यापर्यंत बाळाला पाणी, जन्मघुट्टी किंवा कुठल्याही प्रकारचं दुसऱ्या द्रव्याची आवश्यकता नसते आणि ते देऊही नये. कारण का बाहेरून आपण कुठलाही पदार्थ दिला तर त्यातनं इन्फेक्शन बाळाच्या पोटात जाऊ शकतो. त्याच्यामुळे आईचं जे दूध आहे ते आईच्या स्तनातून डायरेक्टली बाळाच्या पोटात जातं. त्याच्यात पूर्ण प्रकारचे पोषक घटक असतात. जसं बाळाला जे चिकाचं दूध म्हणतात सुरुवातीचं, त्या चिकाच्या दुधामध्ये बाळाला व्हिटॅमिन ए मिळतं. त्याच्यामधनं बाळाला अशा पेशी मिळतात ज्या इन्फेक्शनला प्रतिकार करू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला बाळाला पहिले 6 महिने हे स्तनपानच आईचं करणं अत्यंत आवश्यक आहे. तर हे आपण कसं करू शकतो? तर ह्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी, ह्याच्याबद्दल प्रचार करण्यासाठी आणि ह्याच्यासाठी लागणारी जी पूरक व्यवस्था आहे आपल्या स्वास्थ्य सेवांमध्ये ती निर्माण करण्यासाठी आपण 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टमध्ये ह्याच्याबद्दल प्रचार करतो, ह्याच्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करतो. तर ह्या व्हिडिओ तर्फे आपण म्हणजे आमचं जे स्त्रीरोग विभाग आहे आणि बालरोग विभाग आहे, आमच्या दोघांच्या डिपार्टमेंटच्या किंवा विभागांच्या आम्ही दोघांनी हा उपक्रम केला आहे आणि ह्यापुढेही या व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्रेस्ट फीडिंगबद्दल पूर्ण माहिती आम्ही करून देणार आहोत किंवा स्तनपानाबद्दल जी काही माहिती आहे ती तुम्हाला पूर्णपणे करून देणार आहोत. तर ह्याच्यासाठी जे आपल्याला पूरक गोष्टी तयार करायच्या आहेत, जनजागृती करायची आहे किंवा जसं गावागावांमध्ये आशा वर्कर्स काम करतात, आमच्या हॉस्पिटलमध्ये नर्सेस काम करतात आणि प्रायमरी हेल्थ सेंटर्समध्ये तिथेही नर्सेस असतात, मेडिकल ऑफिसर्स असतात. या सगळ्यांना याच्याबद्दल माहिती असणं अतिशय आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण ज्या गोष्टी करायला हव्यात त्यासाठी एक दशपदीच आपण तयार केलेली आहे. ती दशपदी जर आपण लक्षात ठेवली आणि सगळ्या हॉस्पिटल्सनी फॉलो केली तर आपण हा उपक्रम खूप छान सगळ्या हॉस्पिटल्समध्ये राबवू शकतो. या माहितीपटामध्ये तुम्हाला पूर्ण आमच्याकडनं माहिती मिळणार आहे स्तनपानाबद्दल. तर आपण सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवा की स्तनपान हे पूर्णपणे झालं पाहिजे. पहिले 6 महिने तर अगदी पूर्णपणे झालं पाहिजे. नंतरही 2 वर्ष बाळ मोठं होईपर्यंत स्तनपान हे आईने करत राहायला हवं. त्याचे खूप फायदे आहेत जे आपल्याला पुढे माहितीपटात सांगणारच आहोत आम्ही. धन्यवाद. नमस्कार. बाळाचं सर्वप्रथम स्तनपान हे बाळाच्या डिलिव्हरीनंतर लवकरात लवकर त्याला देण्यात यावे. लवकरात लवकर म्हणजे काय?
तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना युनिसेफ, वेगवेगळे शास्त्रज्ञ यांच्या मताप्रमाणे बाळाचं स्तनपान हे जर नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर पहिल्या अर्ध्या तासात, आणि जर बाळ सिझरनी झालं असेल तर पहिल्या 1 तासाच्या आतमध्ये बाळाला प्रथम स्तनपान देण्यात यावे. बाळाला जे दूध मिळतं, सर्वप्रथम जे दूध मिळतं त्याला आपण कोलेस्ट्रॉल असं म्हणतो. ते दाट गडद पिवळ्या रंगाचं असतं. याच्यात बाळाची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी भरपूर असे घटक असतात. त्याच्यामध्ये इम्युनोग्लोबुलिन्स, लाईव्ह सेल्स इत्यादी. याच्यामुळे बाळाची रोग प्रतिकार शक्ती वाढते. बाळाला आपण सर्वप्रथम स्तनपान दिल्यामुळे, लवकर दिल्यामुळे बाळाला चांगला आईचा ऊब मिळतो. त्याची ब्रेनचा विकास, मेंदूचा विकास हा चांगल्यारित्या होण्यास मदत होते. तुम्ही लसीकरणाबद्दल ऐकलंच असेल. लस हे आपण एक डिसीज प्रिव्हेंट करण्यासाठी आपण देण्यात येते. आमच्या मताने सर्वप्रथम लस बाळासाठी हे आहे आईचे दूध, आणि ते लवकरात लवकर बाळाला देण्यात यावे. सेकंड थिंग, जी दुसरी गोष्ट आहे ती आहे 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचे दूध हे देण्यात यावे. याच्या व्यतिरिक्त, आईच्या दुधाव्यतिरिक्त काहीही देण्यात नाही यावे, जे म्हणजे पाणी पण नाही. खूप साऱ्या माता बाळाला जन्मघोटी देतात, ते बरोबर नाही आहे. तर फक्त आईचे दूध 6 महिन्यापर्यंत, आणि जर डॉक्टरांनी दिलेले औषधं ज्याच्यात मल्टीविटॅमिन, व्हिटॅमिन डीचे ड्रॉप्स किंवा इतर जे डॉक्टर देतात ते आपण देऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त आईच्या दुधाव्यतिरिक्त काहीही देण्यात नाही यावे पहिले 6 महिन्यापर्यंत. मी डॉक्टर संध्या बद्री, प्राध्यापक स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग. स्तनपान सप्ताहानिमित्त आपणास काही स्तनपानाबद्दल मार्गदर्शन करावे असे वाटत असल्यामुळे मी आज येथे 2 शब्द मार्गदर्शनपर बोलणार आहे. माझा आजचा विषय आहे की मातेला स्तनपान करताना मदतीची आवश्यकता असते का. आपल्याला काय समज आहे की आई झालं की आपोआप स्तनपान करता येतं. त्यामुळे तान्ह्या बाळाच्या भुकेसाठी आई एकटीच जागत तगमगत राहते. आपल्याला स्तनपान नीट करता येत नाही म्हणून चिडचिडते. बाळंतपणामुळे ती थकलेली असते. खरं तर तिला मदत मिळाली तर हा मायेचा क्षण अधिक सुखद होईल. घरची लोक कशी म्हणतात, स्तनपान करणे यात नवीन असे काहीच नाही. हळूहळू सवय होते. आम्हाला आलं होतं का कोणी शिकवायला, उगीच रडरड चिडचिड करू नकोस, आपल्याला पोरांना काही जमत नाही. आई झालेल्या मातेला अडचणी कशा असतात. आपल्या पोटातून आपल्या हातात आलेलं कोवळा जीव त्याला छातीशी लावून दूध पाजायचं तर त्याला हातात कसं धरायचं, मानेला आधार कसा द्यायचा, तसंच पोट भरलं की नाही, हे इवलसचं बाळ का रडते, त्याला दूध पिता येतं किंवा नाही, या सर्व अडचणी त्या नवीन मातेला असतात. नव्यानं आई झालेल्या महिलेला मनात काय येतं तर जड होणारी छाती, रात्र जागरण, छातीत वेदना, बाळाचं रडणं, या सर्व बाबी तिच्या मनात येतात आणि ती हे कसं निभवायचं याचा ती विचार करत असते. शेवटी दवाखान्यात बाळंतपण झाल्यानंतर वॉर्डमधील सिस्टर, डॉक्टर त्या महिलेला बाळाला दूध कसं पाजायचं याबद्दल मार्गदर्शन करीत असतात. शेवटी असे सांगावेसे वाटते की स्तनदा मातांना घरातील आई, आजी, मावशी यांच्या मार्गदर्शनाची गरज असते. तेव्हा त्यांनी स्वतःला मातांची अडचण लक्षात घेऊन त्यांना योग्य ती मदत स्तनपान करतेवेळी करावी, जेणेकरून मातेच्या जीवाची कालवाकालव होणार नाही
व ती अडचणींवर मात करून बाळाचे योग्य प्रकारे स्तनपान करेल. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सुरेखा तायडे. मी प्राध्यापिका आहे. आज मी तुमच्याशी स्तनपानाविषयी काही संवाद साधणार आहे. स्तनपानासंबंधी खूपसे गैरसमज समाजात आढळतात. ते दूर केले तर त्याचा फायदा आई आणि बाळ या दोघांनाही मिळेल. तर बघूया काही गैरसमज. पहिला गैरसमज असा की प्रसूतीनंतरचं आईचं सुरुवातीचं दूध घट्टसर पिवळट पांढरट असून ते अल्प प्रमाणात असतं. ते बाळासाठी योग्य नसतं. सत्यता अशी की प्रसूतीनंतरचं सुरुवातीचं दूध, त्याला आपण चिकाचं दूध किंवा कोलोस्ट्रॉम म्हणतो, हे तेवढंच बाळासाठी पुरेसं असून त्यात बाळाच्या सर्व गरजा पुरविल्या जातात. त्यामुळे इतर काहीही देण्याची गरज नसते. चीक दुधामुळे बाळामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होऊन ॲलर्जिक क्षम दमा आणि इतर रोग, त्वचा रोग यापासून संरक्षण मिळते. दुसरा गैरसमज असा की प्रसूतीनंतर स्तनातून दूध येत नसल्यामुळे उगीच बाळाला जर आपण स्तन चोखायला दिलं तर स्तनाग्रांना जखमा होतात. बाळाला जन्मानंतर 2 दिवसांनीच दूध पाजावं. सत्यता अशी की स्तनातील दूध उत्पादक ग्रंथीमध्ये दूध तयार होतं. बाळ जेव्हा आईच्या अंगावर दूध प्यायला लागतं तेव्हा आईच्या शरीरात दूध उत्पादक हार्मोन स्त्रवू लागतं. बाळाने स्तनाग्र चोखण्यास घेतलं की आईच्या शरीरातून दुसरं हार्मोन स्त्रवू लागतं आणि त्यामुळे दुग्ध नलिकेमार्फत दूध स्तनाग्राकडे जाऊ लागतं. याला आपण मिल्क लेट डाऊन रिफ्लेक्स असे म्हणतो. यासाठी प्रसूतीनंतर 1 तासाच्या आतच स्तनपान सुरू करावे. तिसरा गैरसमज असा, सिझेरियन झालेल्या आईने स्तनपान करू नये. सत्यता अशी की सिझेरियन झाल्यावर सलाईनद्वारे शिरेतील औषध चालू असताना सुद्धा कमाल 4 तासानंतर भूल उतरल्यावर लगेच स्तनपान करावं. चौथा गैरसमज, बाळ अंगावर प्यायल्यावर देखील बोट चोखतं. याचा अर्थ बाळाचा पोट भरत नाहीये. सत्यता अशी की बाळ वेगवेगळ्या चवीसाठी आणि चोखून एखादी गोष्ट माहीत करून घेण्यासाठी उत्सुक असतं. त्यामुळे स्तनपान झाल्यावर सुद्धा बाळ बोट चोखत असेल तर त्याला पुरेसं दूध मिळत नाही असा गैरसमज करू नये. बाळाच्या लघवीचा रंग फिकट असला आणि त्याला 6 अगर त्याहीपेक्षा जास्त वेळा लघवी होत असली तर त्याचे पोषण योग्य आहे असे समजावे. नंतरचा गैरसमज, बाळाला स्तनपानच घेतलं की ते रडू लागतं. याचा अर्थ बाळाला दुधाची चव आवडत नाहीये. सत्यता अशी की स्तनपानाची स्थिती व्यवस्थित नसली तरीही बाळ स्तन नाकारू शकतं. स्तनाग्राच्या भोवतालच्या गडद भागामध्ये रुंदावलेल्या दुग्धनलिका असतात आणि त्यामध्ये दूध असतं. बाळाच्या तोंडात नुसतंच स्तनाग्र असेल तर या नलिका ओढल्यानं गेल्याने आणि आंकुचन न पावल्यामुळे त्यातील दूध बाळाच्या तोंडात पडत नाही. त्यामुळेही बाळ रडतं. याचा अर्थ असा नाही की बाळाला दुधाची चव आवडत नाहीये. नंतरचा गैरसमज असा की सुरुवातीचं दूध हे बाळाला हे पाणचट असून ते टाकून द्यावे आणि नंतरचं दूध पाजावे. सत्यता अशी आहे की स्तनपानाच्या सुरुवातीचं दूध जरी पाणचट असलं तरी त्यामध्ये भरपूर प्रथिने, लॅक्टोज, साखर, जीवनसत्व, क्षार व पाणी असतं. स्तनपानाच्या शेवटी दिसणारं दूध पांढरं दिसतं कारण त्यात चरबी असते. बाळाला दोन्ही दुधाची गरज असते. त्यामुळे दोन्ही प्रकारचे दूध द्यायला हवे. नंतरचा गैरसमज असा की बाळ रडते म्हणजे त्याला भूक लागली असं समजून स्तनपान करावे. सत्यता अशी की ज्या वेळेस बाळ रडतं त्या प्रत्येक वेळेस स्तनपान करणं योग्य नाही. पुरेसं स्तनपान केल्यानंतर हे जर का बाळ रडत असेल त्यासाठी इतर कारणांचा विचार करावा. कित्येक वेळा बाळाला असुरक्षित वाचल्यामुळे पण ते रडतं किंवा त्याचं दुपटं ओलं झालं असलं तरी ते रडतं. त्या कारणांकडे लक्ष द्यावं. नंतरचा गैरसमज असा की बाळास मोजून 20 ते 25 मिनिटं स्तनपान करायला हवं. सत्यता अशी की काही बाळ हळू पितात तर काही जलद गतीने पितात.
बाळाने तोंडातून स्तन काढेपर्यंत आईने शांतपणे स्तनपान करावे. नंतरचा गैरसमज. काही बाळांना स्तनपानानंतर हगवण व उलटी होते, याचा अर्थ त्याला आईचं दूध पचत नाहीये. सत्यता अशी की स्तनपान बाळासाठी सर्वात सुरक्षित आहे. काही बाळ स्तनपान घेतल्यानंतर सुद्धा हिरवट रंगाची व शेंद असलेली शी करतात, तर काही बाळ दूध व दही सारखी उलटी बाहेर काढतात. पण हे सामान्य असतं आणि ती बाळही निरोगी असतात. नंतरचा गैरसमज असा की सर्दी तापात स्तनपान करू नये. सत्यता अशी की सर्दी पडस, हिवताप, विषमज्वर अथवा क्षयरोगाने आई जर आजारी असली तरी स्तनपान चालू ठेवावे आणि डॉक्टरांना या स्तनपानाची कल्पना द्यावी. आईला जर कर्करोग किंवा एखादा गंभीर आजार असेल अथवा क्षकिरण व इतर कॅन्सर विरोधी औषधं जर वापरत असल्यास स्तनपान करू नये. नंतरचा गैरसमज असा की पाळी चालू असताना स्तनपान करू नये. सत्यता अशी की मासिक पाळी आणि स्तनपानाचा काही एक संबंध नाही, त्यामुळे मासिक पाळीतही स्तनपान करणे योग्य आहे. नंतरचा गैरसमज असा की गरोदरपणी स्तनपान करू नये. सत्यता अशी की आईचा आहार हा संतुलित व भरपूर असेल तर गर्भपातपणाच्या मध्यापर्यंत स्तनपान करण्यास हरकत नाही. नंतरचा गैरसमज. स्तनपान केल्यास स्त्रीचा बांधा बिघडतो. सत्यता अशी की प्रसूतीनंतर स्तनपान करणाऱ्या स्त्रियांची शरीराची ठेवण लवकर पूर्वस्थितीत येते. स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये ओव्हरी व स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी आढळतं. स्तनपान करीत असताना ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन स्त्रवत असतं, त्यामुळे गर्भाशयाचा आकार लवकर पूर्ववत होतो. त्यामुळे प्रसूतीनंतरही आपण बघितलं तर रक्तस्राव सुद्धा कमी होतो. नंतरचा गैरसमज. स्तनपान करणाऱ्या बाळांमध्ये दात लवकर येऊन त्यांना त्रास होतो. सत्यता अशी की बाटलीतून दूध पिणाऱ्या बाळाच्या तुलनेत स्तनपानातून दुग्धपान करणाऱ्या बाळाला खूप जास्त श्रम करावं लागतं. त्याच्यामुळे हिरड्या, दात व टाळू याचा चांगल्या प्रकारे विकास होतो. स्तनपान करणाऱ्या मुलांमध्ये दाताच्या विकारांचं प्रमाण खूप कमी असतं. नंतरचा गैरसमज असा की स्तनपान करणारं बाळ थोडस कळू लागल्यावर खाण्यापिण्याला त्रास देतो. सत्यता अशी की आई स्तनपान करीत असताना जे जे काही खाते त्याची चव दुधाला येत असल्यामुळे बाळाचे खाद्येंद्रिय विकसित होते. बाटलीतनं दूध पिणाऱ्या बाळाच्या तुलनेत स्तनपान करणाऱ्या बाळाला चव लवकर कळते आणि ते खाण्यापिण्याला त्रास देत नाही. नंतरचा गैरसमज असा की 9 महिन्यानंतर अथवा बाळाला दात येऊ लागल्यानंतर स्तनपान थांबवावे. सत्यता अशी की बाळ आनंदाने जर का स्तनपान स्वीकारत असल्यास बाळाला 3 ते 2 वर्ष पण स्तनपान सुरू ठेवावं, पण हे आईने स्वतः तिच्या सोयीनुसार ठरवावं. कारण या दुधामध्ये ऊर्जा आणि प्रथिने असतात आणि रोग संरक्षणही होते. तर अशा प्रकारे सर्वच गैरसमज जर का आपण दूर केले तर आई व्यवस्थितपणे स्तनपान करू शकते. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर जयंत वाघ, जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचं जे बालरोगशास्त्र विभाग आहे त्यात मी सिनियर प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. दरवर्षी आपण 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा जो आठवडा आहे, हा जो सप्ताह आहे, तो जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करत असतो. आणि हा केवळ सावंगी, वर्धा, महाराष्ट्रातच नव्हे तर सगळ्या जगभरात साजरा होतो. आणि ह्या सप्ताहादरम्यान आम्ही लोकजागृतीचे, लोकशिक्षणाचे कार्यक्रम घेत असतो. यंदा कोरोनाच्या सावटाखाली जाहीर सभा घेणं मुश्किल आहे आणि इतर वॉर्डमध्ये एकत्र सगळे जमून सगळ्यांचं लोकशिक्षण करणं मुश्किल आहे. म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ काढून आपण लोकशिक्षणाचा प्रयत्न करतोय. मला जो मुद्दा मिळाला आहे तो असा आहे की स्तनपान करताना कितीदा स्तनपान करावं आणि कितीदा करणं योग्य आहे आणि केव्हा किती अंतराने स्तनपान करायला पाहिजे.
तर मी अशा पुष्कळ माता बघितल्या आहेत की ज्या अगदी घड्याळ लावतात आणि घड्याळ लावून स्तनपान करतात. पण घड्याळ हे जे असतं स्तनपानाचं ते भिंतीवर नसतं, ते आपल्या बाळाच्या पोटात असतं. आणि बाळाचं पोट जेव्हा म्हणेल तेव्हा त्याला दूध पाजायचं असतं आणि त्यालाच एक्झॅक्टली ऑन डिमांड शेड्यूल असं म्हणतात. म्हणजे जेव्हा जेव्हा बाळ मागणी करेल तेव्हा तेव्हा आईने त्याला दूध पाजायला पाहिजे. सुरुवातीला ते बाळ लहान असतं, त्याला कळत नाही की किती दूध ओढल्यानंतर दूध येतं आणि किती वेळ दूध प्यायचं असतं हे त्याला एवढं समजत नसतं. त्याच्यामुळे 20-20, 25-25 मिनटं, अर्धा तास स्तनपान ते करू शकतं. पण जसजसं बाळ मोठं होतं तसतसं बाळाला सवय होते स्तनपानाची आणि मग बाळ समजून दूध प्यायला लागतं आणि मग 10 ते 15 मिनटात दोन्ही स्तनांवरचं दूध बाळ चांगलं पिऊन संपवतं. तर असं आहे ते की सुरुवातीला 8 ते 10 स्तनपान करू शकतात आणि बाळ मागू शकतं. पण नंतर मात्र हा वेळ जास्त वाढतो आणि बाळ कमीदा स्तनपान करतं. तर एक्झॅक्टली कितीदा करायचं असा काही रूल नाही आहे. त्याच्यासाठी असा काही रूल किंवा असे नियम नाही आहेत. प्रत्येक बाळ हे वेगळं असतं, प्रत्येक आई ही वेगळी असते, प्रत्येक स्तनपानाचं जे इव्हेंट असतो तो वेगळा असतो. त्याच्यामुळे प्रत्येक बाळ आपापलं स्तनपान स्वतः आखतं आणि म्हणूनच मी म्हणतो की हे जे स्तनपानाचं घड्याळ आहे ते त्या बाळाच्या पोटात असतं. बाळाच्या घड्याळाचं जेव्हा गजर होईल तेव्हा बाळ जागं होतं आणि स्तनपानासाठी हालचाली करू लागतं आणि एकंदर आईला सिग्नल्स पाठवतो आणि आईला एक सांगण्याचा प्रयत्न करतो की त्याला भूक लागली. फॉर एक्झाम्पल मुठी चोखणं किंवा थोडंसं रडणं किंवा थोडे ओठ चोखणं, ह्या सगळ्या गोष्टी असल्या तर आईला लगेच कळतं की बाळाला भूक लागली आणि आई त्याला दूध पाजते. त्याला म्हणतात ऑन डिमांड शेड्यूल, की जेव्हा बाळाला हवं आहे तेव्हा दूध बाळाला पाजणं हे महत्त्वाचं आहे. एवढं मला तुम्हाला सांगायचं होतं. बाकीचे विविध विषय आहेत ते विविध जाणकार आपले कव्हर करणारच आहेत. पण माझ्याकडे जो होता इश्यू किंवा माझ्याकडे जो विषय होता तो हा होता की स्तनपान कितीदा करावं. तर असा काही रूल नाही आहे. प्रत्येक बाळ वेगळं असतं, त्याचं स्तनपानाचं कार्यक्रम वेगळा असतो आणि त्याच्यामुळे 8 ते 10दा सुरुवातीला आणि मग नंतर हळूहळू 6 ते 8दा आई स्तनपान करू शकते. पण एवढं मात्र लक्षात ठेवायला हवं की स्तनपान हे सर्वोत्तम आहे. ब्रेस्ट फिडिंग इज बेस्ट फिडिंग. नमस्कार. नमस्ते, मैं डॉक्टर हिनामदार, प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ गायनेकोलॉजी, दत्ता मेघे इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस, सावंगी में ये सप्ताह स्तनपान सप्ताह करके हम मनाते हैं 1 अगस्त से 8 अगस्त तक. और इस सप्ताह के दौरान हम जो प्रसूति में माता है जो स्तनपान करती है बच्चे को, उनको हम कुछ संदेश देते हैं. और इस सप्ताह के दौरान हम ये संदेश देना चाहते हैं कि प्रसूति के पश्चात माताएं अपने नवजात शिशु को स्तनपान करने के लिए जो पोजीशन लगती है उसके बारे में आज हम समझाएंगे. तो सबसे पहले जो प्रसूति होती है उसके बाद बच्चे को माता के पास आधे घंटे में साफ करके देना चाहिए और स्तनपान के लिए शुरुआत करनी चाहिए. इससे फायदा ये होता है कि माता को दूध का स्त्राव बहुत जल्दी से जल्दी शुरू होने में मदद होती है और बच्चे को भी यदि स्तन से जल्दी लगा है तो वो बच्चे को जो माता का और बच्चे का जो मानसिक संबंध है बहुत जल्दी जुड़ जाता है और दूध की मात्रा बहुत जल्दी शुरू हो जाती है. दूध का स्त्राव जल्दी शुरू होता है, मात्रा भी बढ़ती है और सबसे पहले जो दूध आता है वो बहुत बच्चे के लिए बहुत जरूरी होता है, बहुत फायदेमंद होता है. इससे काफी सारी बीमारियां बच्चे की बीमारियां दूर हो सकती है या बच्चे को बीमारी से बचा सकती है. तो जैसे बच्चे के पास हम लोग जाते हैं और माता के पास जाते हैं प्रसूति के पश्चात, हम लोग बताते हैं कि स्तनपान शुरू करना चाहिए. स्तनपान के लिए माता की पोजीशन और बच्चे की पोजीशन बहुत मायने रखती है. यदि दोनों की पोजीशन कंफर्टेबल नहीं है तो स्तनपान करना थोड़ा सा मुश्किल हो जाता है.
तो सबसे पहले माता की पोजीशन और बच्चे की पोजीशन कैसे है इसके बारे में समझें। जब माता बैठ के भी बच्चे का स्तनपान करा सकती है। यदि माता बैठती है तो शांत जगह बैठना चाहिए, मन भी शांत होना चाहिए और बच्चा भी शांत होना चाहिए। माता जब बैठती है तो उसको पीठ के लिए, सपोर्ट के लिए कम से कम 1 या 2 तकिए पीठ में लगाना चाहिए, जिससे उसके पीठ में दबाव नहीं पड़ना चाहिए और पीठ का दर्द नहीं होना चाहिए और ज्यादा झुकने की जरूरी नहीं होना चाहिए। बच्चे को माता के हाथ में देके बच्चे के नीचे भी थोड़ा सा तकिया रखेंगे तो ज्यादा फायदेमंद रहेगा। फिर माता को बच्चे को जब माता को जब दूध पिलाती है तो बच्चे का पोजीशन, जैसे बच्चे का सर यहाँ रहना चाहिए, सर यहाँ पे रहना चाहिए और माता पूरे बच्चे को ऐसा सपोर्ट करती है। जैसे कि आप देख सकते हैं बच्चे को माता ने कैसे सपोर्ट किया। इसको क्रेडल पोजीशन ऐसे बोलते हैं, इसको क्रेडल पोजीशन ऐसे बोलते हैं। फिर एक हाथ से माता बच्चे को सपोर्ट देके स्तनपान कर सकती है। यदि दोनों हाथ ऐसे पकड़ के माता करती है, दोनों हाथ पकड़ के, तो इसको क्रॉस क्रेडल बोलते हैं। जैसे कि मैंने ये डमी को पकड़ा है, इसको क्रॉस क्रेडल बोलते हैं। दोनों हाथ से पकड़ के क्रॉस क्रेडल पोजीशन। तीसरा होता है क्लच पोजीशन या फुटबॉल पोजीशन। जैसे कि बच्चे का शरीर पीछे होता है और सिर्फ सर को सपोर्ट देके माता जब स्तनपान करती है तो इसको क्लच पोजीशन या फुटबॉल पोजीशन ऐसे बोलते हैं। जैसे कि पेशेंट अभी कर सकती है। इस पेशेंट को भी हम समझा सकते हैं कि बच्चे को वो थोड़ा सा पेशेंट को कभी कभी दर्द रहता है। जब पेशेंट का जब सिजेरियन होता है तो ये पोजीशन पेशेंट को काफी कंफर्टेबल महसूस होती है। तो इसके से पेट पे कुछ दबाव नहीं आएगा और बच्चे का सिर्फ सर आगे रहेगा और पूरे पैर पीछे रहेंगे। इसको बोलते हैं क्लच पोजीशन या फुटबॉल पोजीशन या रगी बॉल पोजीशन। यदि माता को जुड़वा बच्चे होते तो एट ए टाइम वो 2 बच्चे को भी इस तरह दूध पिला सकती है। इस हाथ में एक बच्चा और इस हाथ में दूसरा बच्चा। ये पोजीशन है। तो पहला है क्रेडल पोजीशन, दूसरा है क्रॉस क्रेडल पोजीशन, तीसरा क्लच पोजीशन और ये दोनों फुटबॉल पोजीशन। तो एट ए टाइम 2 बच्चे को भी दूध पिला सकती है यदि माता को जुड़वा बच्चे हैं। और यदि माता का सिजेरियन हुआ है तो वो लेट के भी पिला सकती है बच्चे को। जैसे ये माता लेट के पिला रही है बच्चे को। यदि माता को बहुत जरूरी ये होता है कि उसके साथ कोई ना कोई रहेगा, उसका कोई रिश्तेदार, उसका कोई बुजुर्ग, उसकी माँ, सास, बहन, कोई भी फीमेल अटेंडेंट उसके साथ रहने से उसको स्तनपान करने में शुरू में मदद की बहुत जरूरी रहती है। तो यदि कोई साथ में है तो उसको बहुत सुविधा होती है बच्चे को दूध पिलाने के लिए। जैसे कि माता यदि सोती है तो वो सुला के भी दूध पिलाती है, अपने बच्चे को दूध पिला सकती है। इसको बोलते हैं लाइन पोजीशन। इसको बोलते हैं लाइन पोजीशन। ये सोते हुए पोजीशन में वो बच्चे को दूध पिला सकती है। और इस समय यदि ये सूट होने के बाद यदि पेशेंट ठीक होती, कंफर्टेबल होती है, उसके बाद वो बैठ के दूध पिला सकती है। तो ये होगी डिफरेंट पोजीशंस बच्चे को दूध पिलाने के लिए। और अपन ने आज देखा है बच्चे को दूध पिलाने के लिए डिफरेंट जो 2 पेशेंट्स होते हैं, दूसरे तरीके होते हैं। एक तो क्रेडल पोजीशन, क्रॉस क्रेडल पोजीशन, क्लच पोजीशन, लाइन पोजीशन। तो ये
4 तरीके होते हैं। और यदि पेशेंट, आपने देखा होगा, जो आदिवासी या बाई लोग होते हैं, वो बच्चे को झोली में बैठ के भी ऐसे पिला सकती है, तो उसको झोली पोजीशन भी बोलते हैं। तो झोली में बैठ के भी बच्चा बैठ सकता है झोली में और डायरेक्टली माता का दूध भी पी सकता है, इसको झोली पोजीशन बोलते हैं। सो डिफरेंट पोजीशंस ये है। तो एक तो है कि जब दूध पिलाते हैं तो बच्चे का मुंह पूरा स्तन को अच्छे से अटैच होना बहुत जरूरी होता है। जो काला पोर्शन होता है, तो बच्चे का जो ये स्तन का स्नाग्र होता है, ये पूरा मुंह में जाना चाहिए। और काला पोजीशन, इसको एरिएला बोलते हैं, ये पूरा बच्चे के मुंह में जाना चाहिए। और बच्चा ठीक से, उसको लैचिंग बोलते हैं। तो पहला लैचिंग बहुत जरूरी है और दूसरा बात पोजीशन बहुत जरूरी है। यदि लैचिंग और पोजीशन दोनों का मेल होता है तो स्तनपान बहुत अच्छे से और शांत मन से, और दोनों भी शांत रहेंगे तो बच्चा और माता भी दोनों भी सेटिस्फाई हो जाएंगे और स्तनपान सक्सेसफुल होता है। धन्यवाद। नमस्ते, मैं डॉक्टर अर्पिता जायसवाल सिंघम आज आपको स्तनपान कराने वाली माताओं के आहार के बारे में कुछ सुझाव देना चाहूँगी। स्तनपान कराने वाली माता का आहार न केवल इसीलिए महत्वपूर्ण है क्योंकि उससे दूध की मात्रा बढ़ती है, बल्कि दूध की गुणवत्ता भी माता के आहार पर निर्भर है। इसीलिए स्तनपान कराने वाली माता का आहार पौष्टिक तत्वों से भरपूर होना चाहिए। ऐसे में माताओं ने किन आहारों का चयन करना चाहिए, इसके लिए कुछ सुझावों का पालन करें। स्तनपान कराने वाली माता के भोजन में हरी सब्जियां, पत्तेदार सब्जियां, इनका समावेश होना चाहिए। पालक जैसी सब्जियां जो विटामिन ए से भरपूर होती है, ये शिशु के लिए सेहतमंद एवं मददगार साबित होती है। पालक जैसी सब्जियों से खून की कमी भी दूर होगी। घिया एवं प्याज ये भी अपने आहार में शामिल करने से दूध की मात्रा बढ़ेगी। स्तनपान कराने वाली माताओं ने अपने भोजन में फलों का भी पर्याप्त मात्रा में सेवन करना चाहिए। विटामिन सी से भरपूर फल एवं सारे मौसमी फलों का पर्याप्त मात्रा में आहार करिए। स्तनपान कराने वाली माता के भोजन में तरल पदार्थ का भी बहुत महत्व है। स्तनपान कराने वाली माता ने दिन भर में कम से कम 8 से 10 गिलास पानी पीना चाहिए। इससे दूध की मात्रा बढ़ेगी एवं दूध भी पर्याप्त होगा और माता के शरीर में पानी की कमी नहीं होगी। तरल पदार्थों में बादाम का दूध पीने से भी विटामिन ए, डी, ई की मात्रा से शिशु के लिए सेहतमंद साबित होगा। नारियल पानी का सेवन करें, जिससे रोग प्रतिकार शक्ति माता एवं शिशु ये दोनों की बढ़ेगी। आहार में दाल का समावेश होना अनिवार्य है। दाल में प्रोटीन की मात्रा भरपूर होती है, जिससे शिशु की सेहत एवं विकास का ठीक तरीके से विकास होता है। स्तनपान कराने वाली माताओं के भोजन में मांसाहारी भोजन अगर ले तो ये शिशु के लिए भी सेहतमंद होगा। अंडा एक संपूर्ण आहार है जिसमें प्रोटीन, कैल्शियम, आयरन एवं सारे विटामिन का समावेश होता है। इसका सेवन करना शिशु के विकास के लिए फायदेमंद होता है। तो इन कुछ सुझावों का पालन करके आप अपने स्तनपान को और अपने शिशु का ठीक से देखभाल कर सकती है। धन्यवाद। मी डॉक्टर मंजुषा अग्रवाल आज तुम्हाला स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने स्तनपान करताना मातेला काय काय समस्या येऊ शकतात त्याबद्दल सांगणार आहे। सर्वात पहिली समस्या आहे की स्तनाग्रे किंवा निपल हे छोटे असणे किंवा ते आतमध्ये गेलेले असणे। तर स्तनाग्रे आणि निपल ही जर आतमध्ये गेलेली असतील तर मातेला स्तनपान करणं बाळाला खूपच अवघड जातं। तर त्यासाठी मातेने गरोदरपणामध्येच स्तनांची व्यवस्थित तपासणी करून घेणं गरजेचं आहे।
त्याचबरोबर जर का अशी परिस्थिती असल्यास किंवा स्तनाग्रे आतमध्ये गेलेली असल्यास दोन्ही हाताच्या 2 बोटांनी ती स्तनाग्रे ओढून बाहेर काढावी. अशी ही प्रक्रिया सारखी दिवसातनं कमीत कमी 25 ते 50 वेळा तरी करावी, जेणेकरून स्तनाग्रे बाहेर येतील. किंवा सिरिंजच्या साहाय्याने निगेटिव्ह प्रेशरने आपण ती स्तनाग्रे बाहेर आणू शकतो, जेणेकरून ती बाळाच्या तोंडात व्यवस्थितपणे जाते आणि स्तनपान करणं सोपं. तर दुसरी समस्या ही आहे की निपलला चिरे किंवा भेगा जाणे, ज्याला आपण क्रॅक निपल म्हणतो. तर ही समस्या का उद्भवते, तर त्याची जर का समजा स्तनपान चुकीच्या पद्धतीने मातेने स्तनपान केले असल्यास. दुसरी गोष्ट, जर का आपण बाळाला दूध पाजल्यानंतर स्तनाग्रे चुकीच्या पद्धतीने तोंडातून बाहेर काढल्यास, तोंडातून कधी कधी माता ओढून स्तनाग्रे बाहेर काढते, तर अशा वेळेस सुद्धा निगेटिव्ह प्रेशरमुळे स्तनाग्रावरती चिरे किंवा भेगा जाऊ शकतात. त्यानंतर स्तनाग्रावरची स्किन कातडी जास्ती उभी किंवा जास्त कोरडी असल्यास, स्तनाग्राची विशेष काळजी घेतली नाही, स्वच्छता राखली नाही तर, किंवा जर का बाळाला दात आल्यानंतर जर बाळ स्तनपान करत असताना चावा घेत असेल निपलचा, तर त्यामुळे सुद्धा स्तनांवरती चिरा किंवा भेगा पडू शकतात. तर असं चिरा किंवा भेगा पडलेल्या असतील तर अशा वेळी मातेने विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. स्तनाग्राची विशेष काळजी घ्यावी. स्तनपानापूर्वी आणि स्तनपान केल्यानंतर स्तनांची स्वच्छता राखावी. त्यानंतर योग्य पद्धतीने स्तनपान करावं. निपल आणि त्याच्या आजूबाजूचा भाग हा बाळाच्या तोंडात गेला पाहिजे, जेणेकरून व्यवस्थित स्तनपान होईल. आणि त्यानंतर जर का समजा भेगा किंवा चिरा कायम असतील तर बाजारामध्ये इपिजेन किंवा निपकेअर नावाच्या क्रीम अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, की ज्या आपण ह्याच्या ट्रीटमेंटसाठी वापरू शकतो. त्यानंतरची समस्या आहे स्तन भरून येणे. स्तन भरून येणे साधारणतः मातेला 3ऱ्या किंवा 4थ्या दिवसापासून जास्त दूध येण्यास सुरुवात होते. पहिले 2 दिवस कोलेस्ट्रॉम असतो आणि त्याच्यानंतर 3ऱ्या-4थ्या दिवसापासून दूध जास्त प्रमाणात येते. आणि जास्त प्रमाणात दूध आल्यानंतर बाळ तेवढं दूध ओढू शकत नाही, त्याच्यामुळे छाती गच्च व्हायला लागते, स्तन भरून येतात आणि त्यामुळे मातेला ताप आल्यासारखे. तर अशा वेळेस मातेने बाळाला वेळोवेळी स्तनपान करावं. शक्य होईल तेवढ्या जास्ती वेळेला स्तनपान करावं आणि जास्तीचे दूध असल्यास ते काढून टाकावे, बाहेर काढून टाकावे. आणि जर का समजा असं वेळोवेळी आपण केलं नाही तर स्तनांमध्ये गाठी होण्याची शक्यता आहे. आणि जर का ह्या गाठी झाल्या तर त्या गाठीमध्ये इन्फेक्शन होऊन सुद्धा भरू शकतो आणि त्या कुवाच्या सुद्धा गाठी बनू शकतात. तर त्या गाठी होऊ नये त्यासाठी मातेने वेळोवेळी स्तनपान करावे. त्यानंतर जर ताप आला असल्यास तर तापीच्या गोळ्या घ्याव्या आणि गरम पाण्याची जी पिशवी असते त्या पिशवीनं स्तनाग्रे किंवा स्तन शेकावे. त्यानंतर स्तनांना व्यवस्थित सपोर्ट मिळण्यासाठी किंवा आधार मिळण्यासाठी नर्सिंग ब्रा योग्य साईजची मातेने वापरावी. नमस्कार. जागतिक स्तनपान सप्ताह 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत सर्व जगभर साजरा केला जातो. स्तनपानाचं महत्त्व यावरून सर्वांना लक्षात येतं. स्तनपान हे आईसाठी आणि बाळासाठी खूप खूप जास्त महत्त्वाचं आहे. मला वर्किंग मदर्स म्हणजे ज्या स्त्रिया, ज्या आई नोकरी करतात, त्यांनी स्तनपान कशा प्रकारे केलं पाहिजे किंवा कशा प्रकारे ते मेंटेन केलं पाहिजे जॉबवर असताना, या विषयावर मला बोलायचं आहे. तर सर्वप्रथम मी सांगेन की बाळ जन्माला आल्यानंतर आईला नॉर्मलीच मॅटर्निटी लीव्ह असते, ती 6 महिन्याची लीव्ह असते. तर सुरुवातीपासनं प्रॉपरली बाळाला अंगावर दूध पाजणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यासाठी आईची ममतेची भावना आणि तिचे प्रामाणिक प्रयत्न ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासोबतच आजूबाजूचं जे वातावरण आहे, आजूबाजूची जी लोक आहेत ते
आईला स्तनपानासाठी सपोर्टिव्ह असणं, ज्याला आम्ही म्हणतो ब्रेस्ट फिडिंग सपोर्ट ग्रुप, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आई, आजी, बाळाचे वडील आणि सर्व मंडळी ह्या लोकांनी आईचा आत्मविश्वास वाढवणं आवश्यक आहे. जर चांगल्या प्रकारे ब्रेस्ट फिडिंग सुरू असेल तर बाळाची वाढ चांगली होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रेस्ट मिल्कमध्ये असे काही घटक आहेत की ज्याने बाळाचा मेंदूचा विकास, मेंदूची वाढ आणि विकास चांगल्या प्रकारे होतो. आपल्याला जर असं वाटत असेल की आपलं बाळ हुशार झालं पाहिजे तर स्तनपान हे बेस्ट आहे आणि हाच एक चांगला पर्याय आहे. जेव्हा सुट्टी संपत येते म्हणजे मॅटर्निटी लिव्ह संपत येतात त्याच्या जवळपास 1 महिन्याआधी आईने आपण आता ड्युटी जॉईन करणार तेव्हा कशा प्रकारे स्तनपान मेंटेन करू याविषयी थोडा विचार केला पाहिजे, घरच्यांशी चर्चा केली पाहिजे आणि ज्या डिपार्टमेंटला त्या सर्व्हिस करत असतील त्या डिपार्टमेंटच्या बॉसशी सुद्धा त्यांनी चर्चा केली पाहिजे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिथे कुठे आपण जॉब करतोय तिथे पाळणाघर अवेलेबल आहे की नाही, पाळणाघराची व्यवस्था आहे की नाही हे आपण बघितलं पाहिजे. जसं आमच्या आचार्य विनोबाभावे ग्रामीण रुग्णालयाला साई मंदिराजवळ पाळणाघर आहे. तर इथे ज्या नर्सेस जॉब करतात आहे किंवा जे डॉक्टर्स जॉब करतात आहे त्यांच्या बाळांसाठी तिथे व्यवस्था आहे. तर जॉबमधनं 2 ते 2.5 तासांनी किंवा 2 ते 3 तासांनी दर 2 ते 3 तासांनी ते लोक म्हणजे मदर्स त्या पाळणाघरामध्ये बेबीला ठेवून तिथे फिडिंगसाठी जाऊ शकतात. दुसरा एक पर्याय असा आहे की जॉबवर जाण्याच्या आधी बाळाला ॲडिक्वेटली स्तनपान दिलं पाहिजे, दूध पाजलं पाहिजे. आणि कधी कधी असं असतं की 6 तासाचा 8 तासाचा जॉब आहे आणि आईला मध्ये ब्रेक मिळणार नाही आहे, म्हणजे ती बाळाला स्तनपानासाठी घेऊ शकत नाही. त्या परिस्थितीमध्ये पर्याय असा आहे की काही दूध आई एका स्वच्छ स्टीलच्या भांड्यामध्ये काढून ठेवू शकते. तर आईचं जे दूध असतं ते जेव्हा एक्सप्रेस करतात तेव्हा पहिल्यांदा पातळ दूध येतं ज्याला फोअर मिल्क असं म्हणतात आणि त्यानंतर गाढं दूध येतं ज्याला हँड मिल्क असं म्हणतात. तर एका स्तनातून पूर्णपणे हे एक्सप्रेस केलेलं मिल्क ते एका स्वच्छ स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवायचं आणि नॉर्मल वातावरणामध्ये रूम टेम्परेचरला ते 8 तासापर्यंत व्यवस्थित राहू शकतं, ते खराब होत नाही. तर याप्रमाणे ते ठेवायचं आणि घरी जी कोणी मंडळी असेल त्या लोकांना ती माहिती द्यायची. त्यांनी त्या जसं आजी असेल किंवा बाळाचे वडील असतील तर त्या लोकांनी हे एक्सप्रेस केलेलं मिल्क बाळाला चमच्याने वाटी चमच्याने पाजलं पाहिजे. बॉटल फिडिंग बिलकुल करायला नको, कारण त्यामुळे निपल कन्फ्युजन होऊ शकतं. दुसरा प्रॉब्लेम असा आहे की त्यामुळे बाळाला न्यूमोनिया किंवा डायरिया होण्याची शक्यता वाढते. तर हे इन्फेक्शन होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्यासाठी एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क वाटी चमच्याने देणे अत्यावश्यक आहे. इन्फेक्शन झाले तर बरेच प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तुमचा जॉब सफर होऊ शकतो, तुम्हाला ब्रेक घ्यावा लागेल, तुम्हाला सुट्टी घ्यावं लागेल. हे सगळं जर नको असेल तर स्तनपान अत्यावश्यक आणि वर्किंग अवर्समध्ये एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क म्हणजे काढून ठेवलेलं दूध वाटी चमच्याने पाजणे हा पर्याय एकदम योग्य आहे. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर अहमद अरसांडे. मी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहो बालरोग विभागामध्ये JNMC सावंगीमध्ये इथे. आपण सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक बाळासाठी आईचं दूध हेच अमृत असतं आणि जन्म झाल्यानंतर सुरुवातीचे 6 महिने नुसतं आईच्या अंगावरचं दूध पाजणं गरजेचं राहतं आणि त्यालाच एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणजे अनन्य स्तनपान असे म्हणतात. बाळ सुदृढ असेल, हेल्दी असेल तर नुसतं आईचे दूध द्यावे 6 महिन्यापर्यंत. या व्यतिरिक्त तुम्ही गाईचं दूध, म्हशीचं दूध किंवा पावडरचं दूध देत असाल तर त्याला टॉप फिडिंग, शीर्ष आहार म्हणतात आणि हे अगदी चुकीचं आहे. बऱ्याच मातांना असं वाटते की आपल्याला दूध कमी येतं त्याच्यामुळे बाळाचं पोट भरत नाही आणि बाळाचं पोट भरत नाही त्याच्यामुळे बाळ हा नेहमी रडत राहतो. म्हणून ते गाईचं दूध, म्हशीचं दूध, पावडरचं दूध बाळाला देतात, पण हे अगदी चुकीचं आहे. शीर्ष आहार किंवा टॉप फिडिंग चालू केले असता त्याचे फायदे तर होत नाही पण नुकसान भरपूर होतात. पुष्कळशा माता गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध देण्यासाठी बाटलीचा वापर करतात आणि त्या बाटलीला ती साफ करत नाही आणि त्याच्यामुळे बाळाला हागवण होते, कुपोषित होते, वजन वाढ होत नाही, नेहमी बिमार पडत राहतो.
आणि यामुळे आईचं दूध हे अगदी पचायला जसं सोपं राहतं तसं गाईचं दूध पचायला सोपं राहत नाही. त्याच्यामुळे त्याला नेहमी पोटाचे विकार होत राहतं. जसं आईचं दूध याच्यामुळे शरीराची त्यासोबतच मेंदूची वाढ होते, परंतु गाईच्या दुधाने नुसतं शरीराची वाढ होते. तर आता तुम्हालाच ठरवायचं आहे की तुमच्या बाळाला इंटेलिजंट बनवायचं आहे की मठ्ठ बनवायचं आहे. दुसरी गोष्ट, टॉप फीड द्यायसाठी बाटलीचा वापर करतात, त्याच्यामुळे बऱ्याचशा बाळांना निप्पल कन्फ्युजन होतो. आता हे निप्पल कन्फ्युजन म्हणजे काय? निप्पल कन्फ्युजन म्हणजे काय असतं प्रकार, जसं बाळ हा स्वतः आईचं दूध ओढतो तर हे एक ॲक्टिव्ह प्रोसेस आहे, त्याला त्रास घ्यावा लागतो ओढायसाठी. परंतु जेव्हा बाटलीने दूध पाजतं तेव्हा त्यामध्ये नुसतं जे दूध राहतं असं गळत राहतं, टप 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 असं गळत. तर बाळाला काही ॲक्टिव्ह प्रोसेस करावं लागत नाही, तो नुसतं गिळायचं काम करत राहतं, त्याला ओढायचं काम करायची गरज पडत नाही. आणि मग बाटलीचा एकदा सवय लागली की तो नुसतं जेव्हा आई दूध पाजते तर नुसतं लावून ठेवतो आणि ओढत नाही. तर अशा वेळेस मग बाळ का बरं ओढत नाही? कारण की त्याला निप्पल कन्फ्युजन, त्याला वाटतं की असंच आपोआपच दूध येत राहणार, म्हणून तो असंच नुसतं पकडून ठेवतो आणि दूध ओढत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की बाळाचं भूक भरत नाही, पोट भरत नाही, सॅटिस्फाय होत नाही आणि कंटिन्युअसली रडत राहतं आणि वेट गेन होत नाही. त्याच्यामुळे नुसतं ब्रेस्ट फीड करायचं आहे, त्याच्यासाठी कुठलेही पैसे लागत नाही, कुठल्याही बॉटलीचा यूज करताची आवश्यकता पडत नाही आणि हे एकदम परफेक्ट फूड आहे बाळासाठी. म्हणून नुसतं अंगावरचं दूध पाजायचं, गाईचं, म्हशीचं किंवा पावडरचं दूध पाजायचं नाही. नमस्कार, मी डॉक्टर आशिष वर्मा आपल्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयामध्ये बालरोग विभागामध्ये कार्यरत आहे. आजचा विषय यशस्वी स्तनपालनाची दशपदी. पद पहिलं, स्तनपान व शिशुपोषणाचे लिखित धोरण असावे व प्रत्येक कर्मचाऱ्याला याबद्दल माहिती असावी. त्यासाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक ठिकाणी जसं प्रसूतीपूर्व तपासणीगृह, प्रसूतीगृह, प्रसूती पश्चात कक्ष, बालरोग तपासणी कक्ष व माहिती केंद्र याच्यावर आपले हे धोरण मराठी भाषेमध्ये सर्वांना समजण्याजोगे असणाऱ्या भाषेमध्ये लिहावे. पद 2, स्तनपानाविषयी धोरण अंमलात आणण्यासाठी लागणारी कौशल्ये सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना शिकवावे. त्याकरिता आपण वेळोवेळी त्यांचे क्लासेस घेऊन परिचारिका डॉक्टर्सना त्यांचे धोरण व स्थिती, स्तनपानाची स्थिती, स्तनपानाची पकड, दूध काढण्याचे कौशल्य व त्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्यांना शिकवाव्या. पद 3, सर्व गर्भवती मातांनी स्तनपानाचे फायदे व स्तनपानाचे यशस्वी करण्यासंबंधीची माहिती द्यावी. यामध्ये सर्व परिचारिका व असणारे हॉस्पिटलमध्ये काम करणारे सर्व सभासद यांचं आपल्याला प्रशिक्षण घ्यावयाची गरज आहे. पद 4, सर्व मातांना अर्ध्या तासाच्या आत स्तनपान सुरू करण्यासाठी मदत करावी. कारण की स्तनपान हे बाळासाठी सर्वोत्तम आहार आहे व त्यासाठी जे बाळाच्या पहिल्या तासामध्ये आईचं जे चीक दूध येते हे मुलांसाठी सगळ्यात चांगलं असते. त्यामुळे ज्यांना नॉर्मल डिलिव्हरी होते त्यांना अर्ध्या तासाच्या आत त्यांचे स्तनपान सुरू करावे व ज्यांना सिझेरियन सेक्शन होते त्यांचं कमीत कमी 1 तासात त्यांचं स्तनपान सुरू करण्यासाठी आपण मदत करायला हवी. पद 5, बाळांना दूध कसे पाजावे व दूध काढून कसे साठवावे, तसेच बाई आईपासून दूर असेल तरीही दुधाचा पुरवठा सुरू कसा ठेवावा याबद्दल माहिती आईला द्यावी. याच्यामुळे बाळाला प्रत्येक वेळेस आईचं दूध मिळेल व त्यापासून जे पौष्टिक पदार्थ बाळाला मिळतात त्याच्यामुळे बाळाला मदत होईल. पद 6, नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आईच्या दुधाशिवाय इतर कोणतेही पेय दिले जाणार नाही. आपल्या समाजामध्ये पुष्कळ वेळा बाळाला ग्राईप वॉटर, जन्मघुटी व इतर गाईचं दूध हे दूध दिल्या जाते, त्यामुळे बाळाला प्रॉब्लेम होऊ शकतात. ते टाळण्यासाठी बाळाला फक्त आईचं दूध कमीत कमी 6 महिन्यापर्यंत द्यायला पाहिजे. पद 7, बाळाला सतत आईच्या कुशीत ठेवावे. बाळाला सतत आईच्या सोबत ठेवल्यामुळे बाळ आणि आईच्या मधातलं बॉन्डिंग चांगली होते व त्यामुळे बाळाची तब्येत सुधारण्यात, वजन वाढण्यास मदत होते. हे आपल्या पुष्कळशा अभ्यासामधून आपल्याला कळलेले आहे. पद 8, बाळ मागेल तेव्हा व घेईल तेवढा वेळ स्तनपान देण्यास आईला प्रोत्साहित करावे. आपल्या परिचारिका व इतर
हेल्थ वर्कर्सच्या मदतीने बाळ आईला समजून सांगावे की जेव्हा पण बाळ मागेल व जेवढा वेळ तो स्तनपान करेल तेवढा वेळ आईला देण्यास त्याला इन्स्ट्रक्शन्स द्यावे. पद 9. स्तनपान करणाऱ्या बाळाला बाटली किंवा कोणत्याही प्रकारची चोखी देऊ नये. यामुळे बाळाला संसर्गजन्य विषाणू त्यांच्यामध्ये जाऊन त्याला बाळाला संसर्ग होऊ शकतो व त्यामुळे आईचं जे दूध आहे बाळाच्या शरीरात कमी जाऊ शकतो व त्याच्यामुळे बाळाला इतर अविपरीत परिणाम होऊ शकतात. ते टाळण्यासाठी आईला इन्स्ट्रक्शन द्यायच्या की बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्त बाटली किंवा कोणत्याही प्रकारची चोखून देऊ नये. पद 10. आसपासच्या भागात मदर सपोर्ट ग्रुप विकसित होण्यास प्रोत्साहित करावे व यशस्वी स्तनपानाची तसेच अडचणीसाठी मातांना त्यांची मदत उपलब्ध करावी. ह्याकरिता आपण अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि इतर परिचारिका यांना ट्रेनिंग देऊन त्यांना ह्या प्रकारची मदत करण्यास आपण प्रोत्साहित करावे. अशा प्रकारचे ह्या यशस्वी स्तनपानाच्या दशपदी आहेत. आपण ह्या दशपदीत चांगल्याने केल्यास आईला व बाळाला मदत होईल व त्याच्या वाढीसाठी आपण त्याचं हेल्प करू शकतो. धन्यवाद. थँक्यू. मैं हूँ डॉक्टर दीप्ति श्रीवास्तव, यहाँ पे एक प्रोफेसर के रूप में काम कर रही हूँ जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज में, और जो सावंगी हॉस्पिटल है उधर पे, तो मैं यूनिट 2 की इंचार्ज हूँ. आज मैं आपको बताऊंगी कि ब्रेस्ट फीडिंग के फ़ायदे क्या हैं. ब्रेस्ट फीडिंग माने स्तनपान, जो माँ का दूध है उसको पिलाने के क्या फ़ायदे हैं. वैसे तो ये पूरा एक सर्वविदित ये है कि माँ का दूध ही बच्चे के लिए सबसे अच्छा पोषण होता है, और इसको इसीलिए एक अमृत पान कहा जाता है. माँ के दूध का जो पिलाते हैं उसको. पर फिर भी मैं आपको एक बार फिर से, जो कई बार अभी ये हो गया है कि लोग बाग इससे थोड़ी दूर हटने लगे हैं ब्रेस्ट फीडिंग से, तो इसीलिए सबको एक बार रिमाइंड करवाना ज़रूरी है कि क्या फ़ायदे हैं. इसलिए मैं आपको फिर से ये बता रही हूँ कि क्या क्या फ़ायदे होते हैं. सबसे पहले तो जब डिलीवरी होती है और माँ का स्तन से बच्चे को लगाया जाता है, तो यूट्रस में जो गर्भपिशवी है उसमें एक अच्छे वाले कॉन्ट्रैक्शन आते हैं, और उससे माँ की जो ब्लीडिंग है उस समय की वो काफ़ी मात्रा में कम हो जाती है. तो सबसे पहला फ़ायदा तो यही रहता है, जैसे ही डिलीवरी हुई बिल्कुल प्लेसेंटा निकलने के तुरंत बाद बच्चे को माँ के स्तन से लगा दिए जाने से उसका जो ब्लीडिंग है उस समय का, डिलीवरी के समय का ब्लीडिंग बहुत कम हो जाता है. तो सबसे पहला फ़ायदा तो माँ को शुरू होता है. ये नहीं है कि सिर्फ बच्चे को ही फ़ायदा होता है, तो माँ को भी बहुत सारे फ़ायदे होते हैं. माँ की गर्भपिशवी जो नॉर्मल अवस्था में आने के लिए जो टाइम लगता है वो भी अगर ब्रेस्ट फीडिंग कराओ तो कम टाइम लगता है. तो एक तो ये फ़ायदा है सबसे बड़ा माँ के लिए. फिर उसके बाद क्योंकि गर्भपिशवी अच्छे से सिकुड़ जाती है, ब्लीडिंग उसमें से कम दिन होती है, तो इन्फेक्शन का चांस कम हो जाता है माँ को. तो जैसे गर्भावस्था पूरी हो गई, डिलीवरी हो गई, उसके बाद माँ को अगर कोई इन्फेक्शन की रिस्क है वो भी कम हो जाती है. तो ये तो माँ के फ़ायदे हो गए. अब बच्चे को क्या क्या फ़ायदे होते हैं. एक तो बच्चे को जो पोषण है वो सबसे अच्छा माँ के दूध से ही मिलता है. जो भगवान ने, नेचर ने जो बनाया हुआ है उसी प्रोपोर्शन में जो मिलना चाहिए प्रॉपर, उस प्रोपोर्शन में बच्चे को दूध में पोषण मिलता है. जो शुरू का दूध होता है, जिसको चिकट दूध जो 2-3 दिन होता है, उसमें स्पेशल दवाई जैसा असर करता है वो बच्चे के लिए. उसमें जो माँ के अंदर प्रतिरोध क्षमता डेवलप होती है, पूरी ज़िंदगी भर जो माँ को इन्फेक्शन हुए हैं उसके अगेंस्ट माँ की बॉडी में एक प्रतिरोधक क्षमता डेवलप होती है. जैसे वैक्सीन बोलते हैं ना, आजकल चल रहा है कि प्लाज्मा थेरेपी, तो वो माँ की जो प्लाज्मा है उसमें ऑलरेडी ये एक थेरेपीज़ के समान वैक्सीन रहते हैं, समझ लो, बहुत सारी बीमारियों के अगेंस्ट, वो बच्चे को डायरेक्ट मिल जाते हैं. तो एक ये बहुत ही बड़ा एडवांटेज है कि बच्चे को इमीडिएटली जो इन्फेक्शन होने की चांस है वो बहुत कम हो जाती है, और जो पोषण मिलता है वो एकदम एडिक्वेट मिलता है, जो प्रॉपर सही जितना चाहिए उतना मिलता है. तीसरी चीज़, अगर आप ऊपर से बच्चे को दूध पिलाते हो, सपोज गाय का दूध पिला रहे हैं या फिर कई लोग बकरी का दूध पिलाते हैं, वो बकरियों को पता नहीं क्या क्या बीमारी हो सकती है, या गाय को कोई बीमारी हो सकती है जो कि माँ इस दूध से बच्चे को जा सकती है. तो अगर आपने प्रॉपर केयर नहीं ली, उसको उबाल के तुरंत ठंडा नहीं किया, वो पूरी बीमारियाँ जो गाय की या जहाँ से भी भैंस की या बकरी की, वो सब बच्चे को जाने की पूरी रिस्क रहती है. फिर देखो, गाय के दूध या कोई भी दूध लेंगे अपन बाहर का, उसको आप बॉटल में भरोगे, बॉटल में भर के उसको हर बार साफ़ करोगे, उबालोगे,
बारिश का सीज़न है, कहीं कोई कमी रह गई, बॉटल में कुछ गंदगी लगी रह गई, निपिल में कोई गंदगी लगी रह गई, उसका इन्फेक्शन सीधे बच्चे को जाएगा और बच्चे को डायरिया होने की बहुत ज़्यादा खतरा रहेगा, लूज मोशन होने का, बार बार संडास जाने का। बच्चों में जो मृत्यु का कारण है, सबसे पहला कारण यही है कि उनको डायरिया हो सकता है। तो वो लूज मोशन के कारण बच्चे को एक जान को भी धोखा हो सकता है। तो एक ये उसका जो फ़ायदा है कि माँ का दूध पिलाने का, कि एक ये तो इन्फेक्शन का चांस बहुत कम रहता है। दूसरे जो इन्फेक्शन है जैसे कि अस्थमा या फिर निमोनिया, ये भी माँ का दूध पिलाने से बच्चे को इम्यूनिटी जा रही है। और ये वाले इन्फेक्शन है जो निमोनिया के या फिर दूसरे गले के इन्फेक्शन या लंग्स का इन्फेक्शन या फिर पेट का इन्फेक्शन, आंतों का इन्फेक्शन, ये सब चांसेस पूरे कम है अगर माँ का दूध डायरेक्ट दिया जाता है। तीसरी चीज़ है कि माँ का दूध है वो अपने को पूरा बॉडी टेम्परेचर में बच्चे को मिलता है, आपको अलग से उसको गर्म करने की ज़रूरत नहीं है, एक पूरी झंझट से आप बच जाते हो। और चौथी चीज़ है कि आपको एक जब माँ बच्चे को दूध पिलाती है तो एक उसको बहुत संतोष होता है, एक बोलना चाहिए आत्मिक संतोष मिलता है। और माँ और बच्चे की जो प्रॉपर बॉन्डिंग होनी चाहिए वो अच्छे से होती है। और बच्चे को एक प्रॉपर गर्मी चाहिए होती है, जिसको बोलते हैं ना आजकल कंगारू मदर केयर बोलते हैं। तो जब बच्चा माँ के बॉडी से अटैच रहता है तो उसको माँ की बॉडी की गर्मी है, जो गर्माहट है, वो सही मात्रा में मिलती है। और वो उसको कभी कभी जो बच्चे को ज़्यादा ठंडा हो जाने की वजह से या टेम्परेचर कम होने की वजह से कोई रिस्क रहती है कि बच्चा अचानक से लो टेम्परेचर के कारण शॉक में चला गया, तो ऐसी नौबत नहीं आती है। तो ये सब इतने सारे जो फ़ायदे हैं, इनको तो आप गिनती करो तो बिल्कुल कुछ कमी ही नहीं है इनकी। तो ये सब बातों को ध्यान रखते हुए सबसे अच्छा तरीका है कि ब्रेस्ट फीडिंग कराई जाए। और कम से कम 6 महीने तक तो अत्यावश्यक है वो ब्रेस्ट फीडिंग कराना। उसमें आपको पानी भी देने की ज़रूरत नहीं है, कोई दूसरी दवाइयाँ देने की ज़रूरत नहीं है, टॉनिक देने की ज़रूरत नहीं है, शहद पिलाने की ज़रूरत नहीं है। सिर्फ माँ का दूध जो नेचर ने बनाया है वही पूरा सफिशिएंट है, बच्चे को पूरा पोषण देगा, अच्छे से ग्रोथ होगी बच्चे की, इतनी सारी बीमारियों से बच्चा बचेगा। और माँ को भी इतना फ़ायदा है कि माँ का भी जो यूट्रस और कई बार वजन बढ़ जाता है प्रेगनेंसी में, वो भी अगर आप दूध पिलाओगे तो वो जल्दी से जल्दी वापस आ जाता है। माँ का जो वजन है जो बढ़ा हुआ था वो बिल्कुल कम हो जाता है 6 महीने में ही। अगर जो लोग दूध नहीं पिलाते हैं उनका वैसा का वैसा रह सकता है। तो एक फ़ायदा ये भी है। तो ये सब चीज़ें देखते हुए हमेशा माँ का दूध ही बच्चे के लिए सर्वोत्तम है और उसी को सबसे आपको कोशिश करनी चाहिए कि आप जैसा जितना भी हो सके माँ का दूध ही बच्चे को दें। धन्यवाद। नमस्कार, आज मी तुम्हाला आईच्या दुधाची बँक किंवा माताच्या दुधाची बँक ह्याबद्दल काही सांगणार आहे। डिसेंबर 2019 पासून आमच्या हॉस्पिटलमध्ये मातेच्या दुधाची बँक ही आपण सुरू केलेली आहे। आत्ताच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिले आहे की आईचं दूध बाळाकरता किती आवश्यक आहे आणि त्याचे किती फायदे आहेत। तर हे सगळं पाहून आता आपल्या हॉस्पिटलने आचार्य विनोबा भावे हॉस्पिटलने आईच्या दुधाची बँक ही सुरू केलेली आहे। या बँकमध्ये आपण ज्या मातेंना दूध जास्ती असतं त्यांच्या बाळाला दूध दिल्यानंतरही दूध उरतं किंवा आई नसते किंवा ह्यात ज्या आईला जास्ती दूध असेल किंवा मग त्या आईला बाळाला दूध द्यायचं नसेल कारण बाळ आजारी आहे, डॉक्टरने नाही सांगितलेलं आहे, या सगळ्या माता तिथे दूध देऊ शकतात। हे दूध पंपाद्वारे तिथे काढले जाते आणि फ्रीजमध्ये स्टोअर केले जाते। जेव्हा 4-5 माता दूध देऊन देतात मग ते हे दूध आपण जंतू त्याच्यातनं काढायचे असतात आणि त्याच्याकरता एक मशीन येते, त्या मशीनमध्ये टाकून आपण हे जंतुरहित करतो आणि हे जंतुरहित दुधामधलं थोडंसं दूध काढून आपण परत जंतू परीक्षेकरता पाठवतो आणि त्याची रिपोर्ट दुसऱ्या दिवशी येते। तोपर्यंत हे दूध आपण -20 डिग्री त्याला डीप फ्रीज म्हणतात त्याच्यात आपण ठेवतो आणि हे दूध आता दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आल्यानंतर आपण परत पाहतो की जर रिपोर्ट नेगेटिव्ह असेल तर आपण हे दूध वापरू शकतो आणि डीप फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर 6 महिन्यापर्यंत हे दूध आपण वापरू शकतो। आता ज्या मातांना हे दूध आपल्या बाळाकरता पाहिजे असेल, जसं सिझेरियनच्या मातांना 24 तास दूध येत नाही
तर त्या बाळांना आपण हे दूध देऊ शकतो. किंवा प्री मॅच्युअर बेबीज, आपले 9 महिन्याच्या आधी झालेले जे बाळं असतात किंवा कमी वजनाचे जे बाळं असतात त्यांना आपण हे दूध देऊ शकतो. आपण दूध 2 प्रकारामध्ये जमा करतो. एक आहे ज्या मातेचे 9 महिने पूर्ण झालेले नाही आणि ज्या मातेचे 9 महिने पूर्ण झालेले आहे, असे 2 गटामध्ये आपण दूध ठेवतो. आणि तसं दूध आपण NICUमध्ये म्हणा किंवा पोस्ट नॅटल वॉर्डमध्ये जे नवजात शिशु कक्ष आणि जिथे डिलिव्हर झालेल्या माता राहतात त्या दोन्ही वॉर्डमध्ये किंवा इव्हन ऑपरेशन झालेल्या जे मुलं असतात त्यांच्याकरता आपण हे दूध वापरतो. आता हे दूध 6 महिन्यापर्यंत आपण वापरू शकतो, पण आपल्याकडे दुधाचा खप खूप जास्ती आहे. कारण आपल्याकडे नवजात शिशु कक्षामध्ये खूपशे बेबी असे असतात ज्यांच्या मातेला दूध नसतं, म्हणून आपल्याला दुधाची फार गरज आहे. म्हणून आज ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मी विनंती करते की तुम्ही येऊन आपल्या आमच्या नवजात शिशु कक्षाच्या बाळांकरता तिथे दुधाचे दान द्यावे. हे दूध दान देताना तुमच्या मुलाला किंवा तुमच्या बाळाला याचा काहीही त्रास होत नाही. त्याचे काही टेस्ट असतात ते तुमचे आधीच झालेले असतात आणि ते टेस्ट निगेटिव्ह असून आणि मगच आम्ही हे दूध त्याच्यातनं घेतो. ह्याच्याशिवाय अजून आपण काय करतो ह्युमन मिल्क बँकमध्ये, तर आपण ज्या मातेंना दूध येत नाही त्यांना मदत करतो. ती कशी मदत करतो की त्यांना आम्ही पंपाद्वारे दूध काढायला शिकवतो आणि एकदा दूध चांगलं आलं की मग ते दूध सतत येत राहतं आणि मग त्या माता परत दान करू शकतात. बऱ्याच लोकांना दुग्धदानच्या बद्दल संशय असतात की हे चांगलं आहे की नाही, दुसऱ्या मातेचं दूध आमच्या बाळाला चांगलं राहील की नाही. सगळ्या मातेचं दूध एकसारखं असतं, त्याच्यात काहीही तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. कोणत्याही मातेचं दूध दिलं, कोणत्याही वयाच्या मातेचं दूध दिलं, कोणत्याही जागेच्या मातेचं दूध दिलं तरीसुद्धा हे दूध तुमच्या बाळाला उपयोगी पडणार आहे. इतकं म्हणून मी सगळ्यांना एकदा परत विनंती करते की आमच्या मिल्क बँकमध्ये किंवा मातेच्या दुधाच्या बँकेत येऊन आपले दुधाचं दान करावं. धन्यवाद. दशपदी जर आपण लक्षात ठेवली आणि सगळ्या हॉस्पिटल्सनी फॉलो केली तर आपण हा उपक्रम खूप छान सगळ्या हॉस्पिटल्समध्ये राबवू शकतो. तर ती दशपदी मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आणि ज्या बाकीच्या ज्या तुमच्या प्रश्न असतात स्तनपाना निगडीत, त्या सगळ्या पुढच्या माहितीपटामध्ये तुमच्या ह्या पूर्णपणे सॉल्व्ह होणार आहेत, त्यांचं निवारण होईल. तर सध्या आपण दशपदी जी आहे त्याच्याबद्दल थोडक्यात बोलू. तर दशपदी म्हणजे त्याच्यात आपण अशी काही धोरणं घेतलेली आहेत जेणेकरून हॉस्पिटल्स किंवा संस्था किंवा प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत, आशा वर्कर्स आहेत, त्यांना आपण त्याच्याबद्दल जागृती करून देतो. तर काय करायला हवं त्याच्यासाठी? पहिलं म्हणजे स्तनपानासाठी लिखित आपल्याकडे धोरण असायला हवं की प्रत्येक हॉस्पिटलने एक धोरण करायला हवं की आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही फक्त पूर्णपणे स्तनपान पाळतो. त्याच्यामुळे अगदी जन्मल्यापासून ते अगदी डिलिव्हरीपर्यंत जर त्या बाईला खूप सिव्हिअर आजार असेल, काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याकडे मिल्क बँकही आहे. आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आम्हाला अभिमान आहे की आमच्याकडे एक मिल्क बँकसुद्धा आहे जिथे आपण अशा मातांना दुधाची सोय करून देऊ शकतो. काम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना आपण म्हणजे काम करणारे म्हणजे कोण? तर स्टाफ नर्स आहेत, नर्सेस आहेत, आशा वर्कर्स आहेत, ज्या गावागावांमध्ये जातात त्या सगळ्यांना आपण प्रशिक्षण द्यायला हवं की स्तनपान कसं करावं. या माहितीपटात तुम्हाला मॅडम पुढे सांगणार आहेत की किती प्रकारे किती पद्धतीने स्तनपान करू शकतो. आणि बाकी सगळ्यांना ज्या तुमच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्ती आहेत, जसं आयाबाई आहे, तुमच्या हॉस्पिटलमध्ये ज्या बाकी डॉक्टर्स आहेत, प्रशिक्षण घेणारे डॉक्टर्स आहेत, त्यांनाही आपण याच्याबद्दल माहिती करून द्यायला हवी. तसेच बाळाच्या आईला त्याच्या नातेवाईकांना सुद्धा या माहितीची आणि या प्रशिक्षणाची गरज, कारण बरेचदा मातांना मदत लागते, त्यांचं सिझर झालेलं असतं किंवा नॉर्मल डिलिव्हरीनंतरही त्यांना मदत लागते. तर नातेवाईकांना सुद्धा याबद्दल माहिती देणं किंवा माहिती असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. यानंतर त्या दशपदीमध्ये आपण उल्लेख करतो की पहिल्या तासापासून ते 6 महिन्यापर्यंत बाळाला
दुसरा कुठलाही द्रव पदार्थ आपण द्यायचा नाहीये. म्हणजे पाणीसुद्धा द्यायचं नाहीये, जन्मघोटीसुद्धा द्यायची नाहीये, मधही द्यायचं नाहीये. तर फक्त आणि फक्त पूर्णपणे स्तनपान करायला आपण मातेला सांगायचं आहे आणि त्याचे फायदेही तिला समजून सांगायचे आहे. नंतर समजा त्या आईला समजा लवकर डिलिव्हरीनंतर लवकर कामावर रुजू व्हायचं आहे किंवा शेतावर बाया कामं करतात, त्यांना रोज मजुरी असते, मग त्या लवकर डिलिव्हरीनंतर कामावर जातात आणि 6 महिने त्या घरी नाही बसू शकत. तर अशा वेळी त्या दूध काढून ठेवू शकतात. मग ते दूध कसं साठवायचं, कुठे साठवायचं, ही सगळी माहिती आपण आपल्या हॉस्पिटलमधूनच त्यांना द्यायला हवी आणि ती या माहितीपटातही तुम्हाला मिळणार आहे पुढे. त्याच्यानंतर बाळाला सतत आईच्या कुशीतच ठेवावं. जेव्हा पण बाळाला आपण शक्य असेल तेव्हा बाळाला आपण आईच्या जवळ ठेवावं, जेणेकरून आई 6 महिने होईपर्यंत बाळाला मातेचंच दूध द्यायचं आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं पाणी, जन्मघोटी किंवा काहीही प्रकारचं मध असलं कुठलंही द्रवपदार्थ आपण बाळाला द्यायचं नाहीये आणि मातेला आणि त्यांच्या नातेवाईकांनाही समजावून द्यायचं आहे. बाळाला शक्यतो जास्तीत जास्त वेळ आईच्या कुशीत आईची ऊब मिळेल असं आपण ठेवायचं आहे, जेणेकरून बाळाला आईसोबत आईची ऊब मिळत राहील. बाळाला जेव्हा आणि जितकं दूध हवं आहे तेवढं पाजणं महत्वाचं आहे. त्याला आपण ऑन डिमांड फीडिंग म्हणतो, की जेव्हा बाळ रडतं तेव्हा आपण बाळाला किंवा इच्छा आहे तेव्हा आपण बाळाला पाजायला हवं. पण एवढंच जेव्हा शक्य असेल तेव्हा बाळाला ऑन डिमांड म्हणजे जेव्हा बाळाची इच्छा आहे तेव्हा बाळाला दूध देणं हे अत्यंत आवश्यक आहे. फक्त एवढं पाहावं की बाळाला आपण ओव्हरफीड करत नाही आहोत ना आणि बाळाला आपण जास्त दूध नाही तर मग बाळाच्या छातीत सुद्धा जाणं शक्य असतं. नंतर बाटली, चोखणी या सगळ्या गोष्टी ज्या पूर्वी वापरल्या जायच्या किंवा आईला बऱ्याच ज्या वर्किंग बाया असतात, ज्यांना नोकऱ्या आहेत, त्यांना कामावर जायचं आहे, त्यांना बाटली खूपच सोयीस्कर वाटते, तर ते सुद्धा आपण अलाउ बिलकुल करायचं नाहीये. आणि आपण जसं मी म्हटलं की वाटी चमच्याने आपण काढलेलं दूधही पाजू शकतो. नातेवाईकांना सांगू शकतो की ते नंतर बाळाला पाजू शकतात. आणि ज्या वर्किंग प्लेसेस आहेत जिकडेही ती बाळ करते तिकडे एक छोटी सोय करायला हवी की ती बाई आपल्यासोबत बाळाला घेऊन जाऊ शकेल, त्या बाळाला तिथे आपलं वेळोवेळी पाजू शकेल. तर अशी सोय सगळ्या वर्किंग ज्या संस्था आहेत जिकडे या बाया नोकऱ्या करतात त्या सगळ्यांनी अशी सोय खरी करायला हवी. त्यासाठीही आपण खूप प्रयत्न करायला हवे. आणि मुख्य म्हणजे जी माता आहे जी बाळाला पाजते आहे तिला आहाराच्या दृष्टीने, तिच्या स्वतःच्या आहाराच्या दृष्टीने आणि तिची जी ॲक्टिव्हिटी आहे, तिला जे काम करायला लागतं आहे त्या सगळ्यामध्ये तिला नातेवाईकांची, तिच्या नवऱ्याची आणि तिच्या कुटुंबाची मदत होईल आणि व्हायला पाहिजे याचेही आपण प्रयत्न करायला हवे. आणि याचीही आपण त्यांना जनजागृती किंवा जाणीव करून द्यायची आहे. तेव्हा कुठे ती स्त्री पूर्णपणे बाळाला शांतपणे आणि आपल्या मनाप्रमाणे बाळाला पूर्ण 6 महिने दूध पाजू शकेल. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की कुटुंबाचं आणि त्यांच्या नातेवाईकांचं, नवऱ्याचं सहकार्य. तर असे हे आपण सगळ्या प्रयत्न केले तर आपल्या सगळ्या ज्या माता आहेत त्यांना काहीच प्रॉब्लेम येणार नाही.